नमस्कार, आपण बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा मंत्रालयातील व्हिडिओ क्लिपमुळे आलेली अडचण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलगद दूर केली. एकीकडे त्यांचे कृषी खाते काढून घेतानाच त्यांना पुन्हा क्रीडा मंत्रिपदाचा पदभार देऊन त्यांना उपकृत केले. यामुळे राज्यात सर्व मंत्री सुरक्षित असा संदेश या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक लक्षात घेता हा निर्णय भारतीय जनता पक्षाच्या अंगलट तर येणार नाही ना, अशी चर्चा आता सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यात पालकमंत्री आदिवासी समाजाचेच, त्यानंतरही आदिवासींचे हाल अपेष्टा आणि उपेक्षा जिल्ह्यात संपलेली नाही. राजुरा तालुक्यात 30 आदिवासींच्या नावावर करोडो रुपयांचे कर्ज उचलून आदिवासींना वेठीस धरण्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे. या 30 आदिवासी बांधवांच्या जमिनी नसतानाही त्यांच्या खोट्या जमिनी दाखवून आणि सातबारा दाखवून त्यावर करोडोचे कर्ज उचलण्यात आले आणि त्यानंतर या आदिवासी बांधवांना बँकेतर्फे नोटीस देण्यात आली. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. गडचांदूर ग्रामीण बँक या बँकेमार्फत हे कर्ज देण्यात आले. त्यामुळे या प्रकरणाचा नेमका सूत्रधार कोण याचा तपास घेणे आता क्रमप्राप्त झाले आहे. चंद्रपूर शहरात बॅनरबाजीला ऊत आला असून एकीकडे देवाभाऊ सप्ताहानिमित्त शहरातील प्रत्येक मार्गावर बॅनर लावण्यात आले. त्यानंतर माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त तेवढ्याच तीव्रतेने शहरात पुन्हा बॅनर लावण्यात आले आणि यामध्ये महानगरपालिकेला इच्छुक उमेदवारांच्या वाढदिवसाचे सुद्धा बॅनर लागले. त्यामुळे चंद्रपूर शहरातील मार्ग आता बॅनरबाजीने सजले असून केवळ राजकीय ईर्षेपोटी लावण्यात आलेले बॅनर शहराची अवस्था मात्र विद्रूप करत आहेत. या बॅनरबाजीने शहरातील जनता मात्र कंटाळली असून खासगीत याची चर्चा होत आहे. ऐन पावसाच्या तोंडावर चंद्रपूर शहरातील रस्ते अमृत पाणी पुरवठा योजना आणि गटार योजनेच्या नावाखाली फोडण्यात आले. केवळ करून कंत्राटदाराने हे रस्ते आहेत त्या स्थितीत सोडले आणि आता नागरिकांना मात्र या रस्त्यावरून ये-जा करताना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो आहे. आधी चंद्रपूर शहरातील रस्त्याची रुंदी कमी आणि त्यातल्या त्यात दोन्ही बाजूने रस्ते फोडल्याने हे रस्ते निमुळते झाले आहे. त्यामुळे या रस्त्यावरून एकाच वेळी 2 वाहने जाण्यास प्रचंड अडचण येत आहे आणि त्याच कारणाने जागोजागी वाहनांच्या रांगा लागताना दिसून येत आहे. चंद्रपूर शहरात अवैध मार्गाने येणारी दारू, गुटखा यावर पोलीस प्रशासनाने बारीक नजर ठेवली असतानाही पोलीस प्रशासनाच्या डोळ्यात धूळ फेकत अनेक अंमली पदार्थ आणि गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीस लागली आहे. त्याच अनुषंगाने चंद्रपूर शहरातील बाबूपेठ वार्डातील आंबेडकर नगर येथे श्रीनिवास नरहरी नामक व्यक्तीने देशी विदेशी दारूचा साठा ठेवला होता. त्यावर स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकत सुमारे 10,75,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. ही केवळ एक कारवाई झाली असून चंद्रपूर शहरातील जटपुरा वार्ड येथील मोकेच्या ठिकाणी एक व्यक्ती सकाळी 4 वाजतापासून अवैध दारूची विक्री करीत आहेत. पोलीस प्रशासन याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करीत असल्याचे दिसून येत आहे. परिसरातील स्थानिक लोक याबाबतीत बोलावयास तयार नाही. त्यामुळे पोलीस प्रशासन या मुद्द्याकडे लक्ष देणार का असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. आज सकाळी नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी येथे गिरिराज कॉटन इंडस्ट्रीज मध्ये काम करणाऱ्या एका मजुराचा क्रेनवरून पडून दुःखद अंत झाला. महत्त्वाचे म्हणजे या क्रेनवर 2 व्यक्ती काम करत होते आणि त्या क्रेनवरून दोघेही व्यक्ती खाली पडले. त्यापैकी एक सुदैवाने बचावला, मात्र दुसऱ्या व्यक्तीच्या अंगावरून क्रेन गेल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. विदर्भातील चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली शहरातील दारूबंदीनंतर आता जिल्ह्यांमध्ये अंमली पदार्थाचं पीक आले होते आणि अंमली पदार्थांची प्रचंड प्रमाणात तस्करी होत होती. हळूहळू हे लोक आता विदर्भातील अन्य जिल्ह्यातही पसरले जात असून भंडारा जिल्ह्यात तब्बल 10.5 लाखांची अफूस स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केली. या कारवाईनंतर पोलीस प्रशासन सतर्क झाले असून भंडारा जिल्ह्यात तसेच गोंदिया जिल्ह्यातही इतर राज्यातून अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. गुग्गू शहरातील महत्त्वाचे पुलाचे काम सुरू असताना अनेक अपघात त्या ठिकाणी घडले आहेत आणि आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे या मार्गावरून येण्या जाण्याकरिता नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो आहे. एकीकडे पुलाचे काम सुरू असताना सर्व्हिस रोड तयार करणे हे क्रमप्राप्त होते, परंतु सर्व्हिस रोड तयार न करता पुलाचे निर्माण कार्य सुरू आहे. त्यामुळे तेथील नागरिकांनी संतप्त होऊन सर्व्हिस रोडचे काम सुरू न केल्यास 16 ऑगस्टला रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. राज्यात लाडकी बहीण योजनेच्या भरोशावर महायुती सरकार सत्तेत आले आणि आता राज्याचा अर्थसंकल्प सादर केला असताना वित्तीय तूट प्रचंड प्रमाणात निदर्शनास आली. ही तूट भरून काढण्याकरिता आणि लाडकी बहीण योजनेला खंड पडू नये म्हणून अन्य विभागातील निधी या लाडकी बहीण योजनेकडे वळविण्यात आला. याचाच परिणाम म्हणून राज्यात सुरू असलेले जलजीवन मिशन अभियान आता थंड बस्त्यात गेले आहे. केंद्र सरकारने 1.5 वर्षापासून जलजीवन मिशनला निधी दिला नाही आणि राज्य सरकारने सुद्धा हात झटकले. त्यामुळे जलजीवन मिशनला अखेरची घरघर लागली आहे.
बेलोरा घुग्गुस मार्गावर असणाऱ्या वर्धा नदीच्या पुलावरून कोळसा वाहतूक करणारा एक ट्रक 100 फूट खोल खाईत कोसळला असून ही घटना आज सकाळी 8 वाजता घडली। या घटनेत वाहन चालक ट्रकच्या केबिनमध्ये फसला असून त्याच्या बचावाचे कार्य सुरू आहे। तर या होत्या आजच्या पटापट बातम्या। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज। नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।